हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल ज्याला MPT म्हणूनही संबोधतात याला शिकणार आहोत. हा 1913 मध्ये मुझेली या सायंटिस्टने मांडला. हा जो पिरियॉडिक टेबल आहे तोच लॉंग फॉर्म आहे मेंडेलियुसच्या पिरियॉडिक टेबलचा, ज्याच्या आपण मागच्या पार्टमध्ये संपूर्णपणे अभ्यास केलेलो होतो. तोच नाही तर आपण मेंडेलियुसच्या पिरियॉडिक टेबल बरोबरच न्यूलँडचे ऑक्टेव्ह्ज आणि त्याच्या आधी डोबर्नियरचे ट्रेड्स शिकलेलो होतो. त्याच्या अगोदर काय एलिमेंट्स असतात, एलिमेंट्स काय, ॲटम काय, ह्या सर्वांचा अभ्यास आपण पार्ट 1 मध्ये केलेला आहे. या पिरियॉडिक टेबलमध्ये मुख्यतः आपल्याला जो फोकस करायचा आहे तो शिकायचा आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबलवर आणि ॲटमचे काहीतरी प्रॉपर्टीज शिकणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. तर चला बघूया की ॲटम जो आहे तो म्हणजे याच्यामध्ये काय मॉडर्नायझेशन आलं, की काय नवीन गोष्ट आपल्याला माहिती चालली 19व्या शतकामध्ये. तर 19व्या शतकाच्या सुरुवातीला आपल्याकडे एक ॲटमचा स्ट्रक्चर तयार झालेला होता, कारण इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झालेली होती. तोच आपण दिलेला आहे की आफ्टर डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झाल्यानंतर स्ट्रक्चर ऑफ ॲटम वॉज व्हेरी मच क्लिअर. म्हणजे ॲटम कसा दिसणार, त्याचा रूप कसा असणार आहे, त्याच्यामध्ये पार्टिकल्स काय काय असणार आहेत, हे सर्व गोष्टी आपल्याकडे व्हेरी मच क्लिअर झालेले होते. तर कसा दिसणार आहे ॲटमचा स्ट्रक्चर, तर मधामध्ये दोन पार्टिकल्स राहतील, एक प्रोटॉन आणि दुसरा न्यूट्रॉन. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असणार आणि न्यूट्रॉन चार्जच नसणार. तर याच्या मिळून काय बनणार, न्यूक्लियस, आणि या न्यूक्लियसच्या भोवती निगेटिव्ह चार्जेस सराउंडेड राहतील आणि हे चार्जेस जे आहेत ते शेलमध्ये फिरत राहतील. असा एक ॲटमचा स्ट्रक्चर आपल्याकडे तयार झाला. त्याच्यानंतर जो मेंडेलियुसची ड्रॉबॅक होते की तो जे आपल्याकडे काय आहेत आयसोटोप्स आहेत त्यांना मांडू शकला नव्हता. आयसोटोप्स म्हणजे काय, तर असे काही एलिमेंट्स ज्यांचे ॲटॉमिक मासेस सारखे राहतील, म्हणजे ॲटॉमिक मासेस डिफरंट राहतील. तर ॲटॉमिक मासेस डिफरंट असून त्यांचे प्रॉपर्टीज काय आहेत, सारखे आहेत, किंवा ॲटॉमिक नंबर काय आहेत, सेम आहेत. म्हणजे त्यांच्याकडे किती इलेक्ट्रॉन राहतील, जर याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत, याच्याकडे पण 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे दुसरा जो एक ॲटम राहणार त्याच्याकडे पण 2च इलेक्ट्रॉन राहतील. बरं, यांच्या मास का राहणार, डिफरंट राहणार. तर असे एलिमेंट जे काय आहेत एकाच एलिमेंटपासून तयार झालेले आहेत, बट त्यांचे ॲटॉमिक मासेस काय आहेत, डिफरंट आहेत. याच्यावरून आपल्याला हे कळलं की ॲटॉमिक मासनुसार आपण नाही ठरवू शकणार की यांचे प्रॉपर्टीज काय, कारण की ॲटॉमिक मास तर डिफरंट आहेत, पण प्रॉपर्टीज काय आहेत, सारखेच आहेत. तर ॲटॉमिक मास डिसाईड करत नाही की ॲटमची प्रॉपर्टी काय असणार म्हणून. तर असा कोणता पार्टिकल आहे तर डिसाईड करणार, तर तो म्हणजेच इलेक्ट्रॉन. आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत हे त्यांचे प्रॉपर्टीज डिसाईड करतात, आणि तो कोणासोबत कंबाईन होणार, कुणासोबत कंबाईन नाही होणार, हे सर्व डिसाईड केला जाणार की त्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत. हा कुणाला समजला, तर हा मुझेलीला समजला, आणि मुझेलीला कळताच त्याने एक नवीन लॉ आणला, जो मेंडेलियुच्या लॉ होता पिरियॉडिक टेबलचा, मेंडेलियू पिरियॉडिक लॉ, याला त्याने रद्द केला आणि त्याच्या ठिकाणी तो सेम टू सेम लॉ इथं लिहिलेला आहे. फक्त ॲटॉमिक नंबर हा एक नवीन संकल्पना त्याने मांडली. काय म्हणत आहे की प्रॉपर्टीज ऑफ अ एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ज्या की रिपीट होतील आर द पिरियॉडिक फंक्शन. काय आहेत म्हणते, रिपीट होणारे फंक्शन आहेत म्हणते. आपण बघितलं होता की काही आहे हायड्रोजन आहे, मग हेलियम, मग काय येते लिथियम. तर हे हायड्रोजनची प्रॉपर्टीज पुन्हा लिथियम मध्ये दिसून येत होत्या. पण हा का बरं होते म्हणते, कारण की हायड्रोजनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन राहते आणि पुन्हा याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये पण 1च इलेक्ट्रॉन राहते, आणि याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये आपल्याला 2 इलेक्ट्रॉन मिळत होते. तर यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन होते, म्हणूनच यांचे प्रॉपर्टीज सारखे आहेत. हे कुणाला कडून आले, तर मोझेलीला कडून आले. त्याच्यानुसार यांनी काय ठरवलं, प्रॉपर्टीज ऑफ अ एलिमेंट आर द पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. तर इलेक्ट्रॉन म्हणजेच काय, तर त्याच्या ॲटॉमिक नंबर. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द शेल, त्यांच्या शेल्समध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट राहतील, हा काय आहे त्याच्या ॲटॉमिक नंबर. तर ॲटॉमिक मास म्हणजे काय होता, की अमाऊंट ऑफ सबस्टन्स इन ॲटम, म्हणजे ॲटममध्ये किती अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे त्याला आपण ॲटॉमिक मास म्हणत होतो. बट ॲटॉमिक मास ठरवू शकला का ते प्रॉपर्टीज, नाही. तर कोण ठरवणार, ॲटॉमिक नंबर ठरवणार, आणि ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द ॲटम.
आता आपल्याला काय शिकायचं आहे, मॉडर्न पिरियॉडिक लॉ वर बेस जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे त्याचा स्ट्रक्चर कसा असणार आहे, तो कशा प्रकारे अरेंज केलेला आहे, ह्या गोष्टी आपण शिकणार आहोत. बट त्याच्या अगोदर हा जो मॉडर्न पिरियॉडिक लॉ आहे हा पुष्कळ वेळा आपल्याला पेपरमध्ये एक्झाममध्ये तुम्हाला पाहायला मिळते. तर हा तुम्ही एकतर स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून ठेवा आणि एकदा माझ्यासोबत बोला पण की प्रॉपर्टीज ऑफ अ एलिमेंट आर द पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. काढा पटकन. तर जो स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे याच्यावर प्रश्न विचारते की स्ट्रक्चर कशा टाईपने आपण शो करू शकतो किंवा मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये कशा प्रकारे एलिमेंट्स जे आहेत ते अरेंज केलेले आहेत, क्लासिफाय केलेले आहेत. तर पहा, ते जे टोटल एलिमेंट्स आहेत जे मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये तयार करण्यात आलेले आहेत, क्लासिफाय करण्यात आलेले आहेत, ते 118 एलिमेंट आहेत. तर टोटल 118 एलिमेंट्स अरेंज्ड इन अ 7 पिरियड्स अँड 18 ग्रुप्स. किती पिरियड्स आहेत? 7 पिरियड्स आहेत आणि 18 ग्रुप्स. आता पिरियड्स काय असतात पहा. जर हे जे असे म्हणजे आपल्याला जर आपण एलिमेंट्सला एक एलिमेंट, दुसरा एलिमेंट, तिसरा एलिमेंट, चौथा एलिमेंट अशा जर होरिझॉन्टल रो मध्ये जर आपण एलिमेंट्सला मांडत आहोत तर आपण त्याला काय म्हणतो? पिरियड्स म्हणतो. तशाच प्रकारे जर आपण ह्या वर्टिकल रो मध्ये एलिमेंट्सला जर मांडत आहोत तर आपण याला काय म्हणतो? ग्रुप्स म्हणतो. तर आपण काय केलेले आहेत? असे एलिमेंट्स मांडत गेलेले आहोत. पहिले असे, मग त्याच्या खाली एक रो, मग त्याच्या खाली एक रो, त्याच्या खाली एक रो. तर जी हे रो आहेत ते किती आहेत म्हणते? 7 रो आहेत म्हणते. जे 7 रो आहेत त्यांना आपण काय म्हणतो? पिरियड्स म्हणतो. याच रोजला आपण काय म्हणणार? पिरियड्स म्हणणार. तशाच प्रकारे हे जे ग्रुप्स आहेत यांना आपण काय म्हणतो? ग्रुप्स जे आहेत ते म्हणजेच काय? कॉलम्स आहेत. जे हे कॉलम दिसत आहेत उभे उभे, या कॉलम्सलाच आपण काय म्हणतो? ग्रुप्स म्हणतो. तर किती कॉलम्स आहेत हे आपल्याकडे? 18. सोप्या भाषेत लिहायचं की टोटल 180 एलिमेंट्स अरेंज्ड इन 7 पिरियड्स अँड 18 ग्रुप्स सांगितलं आहे आपल्याला. आणि आपण जेव्हा आपण पिरियॉडिक टेबल असा ॲज्युम पण करणार तिथं पण आपल्याला दिसणार. आता पिरियड्स म्हणजे काय? पिरियड्स हॅव्हिंग इक्वल शेल्स. म्हणजे ॲटम जर तुम्हाला दिसत असेल तर ॲटमची मांडणी अशी होते. याच्यामध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन्स ऍड होत जातात तेव्हा हे समोरच्या शेल्समध्ये ऍड होत जातील. तर किती नंबर ऑफ शेल्स आहेत हा काय रिप्रेझेंट करणार? पिरियड्स. तर कोणत्या पिरियडचा एलिमेंट आहे? तर जर पहिल्या पिरियडचा असेल तर काय होणार? याच्यामध्ये फक्त एकच शेल असणार. 2 शेल असणार का? नाही. पण जर आपल्याला दिसत आहे की तो दुसऱ्या पिरियडमध्ये आहे तर याचा अर्थ त्याच्याजवळ शेल किती असणार? 2 शेल असणार. हा MCQ मध्ये विचारते की जर पिरियड कोणत्या पिरियडमध्ये आहे? दुसऱ्या पिरियडमध्ये आहे तर नंबर ऑफ शेल्स किती? तर किती? तर त्याच्याकडे दुसऱ्या याच्यातला आहे तर किती राहणार? 2 राहणार. तशाच जर ग्रुप आहे 17व्या ग्रुपचा आहे तर त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन राहणार? 17 इलेक्ट्रॉन राहते. एक्सेप्ट हेलियम. हेलियम जो राहते त्याला इथं मांडणी केलेली आहे कारण की तो नोबल गॅस आहे. बट याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? फक्त 2 इलेक्ट्रॉन आहेत. तसे मोस्ट ऑफ द जे तुम्हाला इथं एलिमेंट्स दिसतील यांच्यामध्ये फक्त 8 इलेक्ट्रॉन्स राहतात. इतकं गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा की पण त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन राहते? इथं फक्त 8च राहणार आहेत. ठीक आहे. तर ग्रुप्स काय असतात? हॅव्हिंग अ इक्वल इलेक्ट्रॉन्स इन अ आउटरमोस्ट ऑर्बिट. त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत हे रिप्रेझेंट कोण करणार? ग्रुप्स. बट जे समोरचे एलिमेंट्स आहेत त्यांच्या आपण काय करतो? एक्सेप्शन देतो. का बरं? कारण की त्यांच्या ग्रुपमध्ये त्यांची जे शेल राहते तिथे 18 इलेक्ट्रॉन राहत नाही म्हणून. ठीक आहे. आता एलिमेंट्स आर फीचर्ड फर्दर डिवायडेड इन अ 4 ब्लॉक्स. तर फक्त इथपर्यंत म्हणजे रोज आणि कॉलम्स पर्यंत थांबलेले नाही तर पुन्हा यांना 4 ब्लॉकमध्ये डिवाइड केला. आता ते 4 ब्लॉक कोणते? तर पहा, हा जो पहिले जे 2 रो दिसतील कॉलम्स दिसतील त्यांना यांनी काय म्हटलं? यस ब्लॉक. यांच्या आतमध्ये सबसेल्स असतात. ते सबसेल्सनुसार काय करण्यात आलेलं आहे? हा डिवाइड करण्यात आलेला आहे. मी याच्या अगोदर पण शिकवलेलं आहे की सबसेल्स काय असतात म्हणून आठवण करा. ठीक आहे. तर हे जे यस आहे, हा पी आहे, हा जो डी आहे, हा जो एफ आहे, हे काय आहेत? ब्लॉक्स आहेत. तर आपल्या जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल MPT मध्ये किती ब्लॉक्स आहेत? तर 4 ब्लॉक्स आहेत. सेकंड पॉईंट लिहायचा की मेटल्स आर फर्दर डिवायडेड इन 4 ब्लॉक्स. आणि ते ब्लॉक्स कोणते आहेत? यस, पी, डी, एफ या ब्लॉकमध्ये डिवाइड करण्यात आलेलं आहे. आणखी काय रिप्रेझेंट करणार? ग्रुप रिप्रेझेंटिंग सेम प्रॉपर्टीज ऑफ अ एलिमेंट. जर एक ग्रुपमध्ये सर्वच्या सर्व एलिमेंट्स येत आहेत तर त्यांचे प्रॉपर्टी जवळपास काय राहतील? सारखे राहतील. म्हणजे त्यांचे प्रॉपर्टी जर सारखे आहेत हाच रिप्रेझेंट कोण करणार? ग्रुप करणार. तर इथं पण तोच लिहिलेला आहे की ग्रुप रिप्रेझेंटिंग सेम प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स सच ॲज.
कोणते प्रॉपर्टीज आहेत पहा, जसा की पहिला ग्रुप जो आहे तो सर्वच्या सर्व अल्कली मेटल्स. अल्कली मेटल्स म्हणजे जसे की NaOH, हा KOH, याच्यामध्ये एक मेटल जो राहते तो काय करते, हा हायड्रॉक्सिल ग्रुप बनवते. तर हे जे हायड्रॉक्सिल म्हणजे की जे बेस तुम्हाला माहिती असेल की दोन असतात, एक ऍसिड राहते दुसरा बेस, तर जे पण बेस फॉर्म करतात त्यांना आपण अल्कली मेटल्स म्हणतो. तर काय राहतील हे अल्कली मेटल्स. तर जो पहिला जो ग्रुप आहे तो सर्वच्या सर्व कोणाचा आहे, अल्कली मेटल्सचा. मी ना आता सांगितलं ते काय करतील, केमिकल प्रॉपर्टीज त्यांचे सारखे राहतील. तर या सर्वांचे प्रॉपर्टीज काय आहेत की हे अल्कली मेटल्स आहेत. तर अल्कली मेटल्सचा ग्रुप कोणता आहे, फर्स्ट ग्रुप. सेकंड ग्रुप कोणते, अल्कली अर्थ मेटल. असे अल्कली मेटल्स जे अर्थच्या क्रस्टमध्ये सापडतात त्यांना काय म्हणतो आपण, अल्कली अर्थ मेटल्स. तर यांचा ग्रुप नंबर कोणता, दुसरा. त्याच्यानंतर 17 ग्रुपमध्ये कोणत्या एलिमेंट्सला मांडला, ज्यांचा फॉर्म्युला काय आहे, X2. म्हणजे हा एक इलेक्ट्रॉन स्वतः सोबतच काय करत आहे, शेअर करत आहे. आणि जशी क्लोरीन ग्लास, जशी फ्लोरीन गॅस, अशा प्रकारचे एलिमेंट्स काय करते, तो बनवते. अशांना आपण हॅलोजन्स म्हणतो. आणि हा हॅलोजन्सचा ग्रुप कोणता आहे बेटा, 17व्या नंबरचा. त्याच्यानंतर 18व्या नंबरचा जो ग्रुप आहे तो नोबल गॅसेसचा आहे. यांची आउटर मोस्ट शेल काय होते, कंप्लीट होऊन जाते, म्हणून हे कुणासोबत रिॲक्ट करत नाही. जसे की आपल्याकडे कोणती गॅस आहे, हेलियम गॅस. तर हेलियम गॅस कुणासोबत रिॲक्ट करत नाही. आणि जर कुणासोबत रिॲक्ट करत नाही तर अशा गॅसेसला आपण नोबल गॅसेस म्हणतो. आणि ह्या नोबल गॅसेसला सर्वच्या सर्व आखरी ग्रुप म्हणजे मांडण्यात आला, ज्याला मेंडेलिव्हने काय म्हटलं होतं, झिरो ग्रुप एलिमेंट. म्हणजे यांच्याकडे आउटर मोस्ट शेलमध्ये एकही इलेक्ट्रॉन नाही, तर आपण काय म्हणणार की झिरो ग्रुप एलिमेंट, किंवा त्यांची आउटर मोस्ट शेल काय आहे, कम्प्लिटली फिल्ड आहे असे म्हणू शकतो. तर अशांना आपण काय म्हणतो, 18th ग्रुप एलिमेंट. कारण की सर्वात लास्टचा जो ग्रुप आहे त्याला आपण काय म्हटलं, 18th ग्रुप एलिमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर F ब्लॉक कंटेन लॅन्थेनाइट्स अँड ॲक्टिओनाइट्स. ॲक्टिओनाइट्स म्हणजे काय आहेत पहा, इथं एक एलिमेंट राहते लॅन्थेनियम, दुसरा एक एलिमेंट राहते ॲक्टेनियम. लॅन्थेनियमच्या नंतरचे जे 14 इलेक्ट्रॉन ऍड होत जातात त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि लॅन्थेनियमचे कॅरेक्टरिस्टिक्स बिलकुल सारखे आहेत. म्हणून या सर्वांना काय केला, एकाच ग्रुपमध्ये एकाच बॉक्समध्ये मांडला. आणि तो बॉक्स फर्दरली डिवाइड केला F ब्लॉकमध्ये. आणि त्या सिरीजला आपण लॅन्थेनाइट सिरीज म्हणतो. लॅन्थेनियमला सोडून किती इलेक्ट्रॉन आहेत, आणखी 14 इलेक्ट्रॉन ऍड होत जातात. म्हणजे हा जो लॅन्थेनियमला पकडून 15 काय होतील, 15 एलिमेंट्सचा ग्रुप बनते. तर हे 15 एलिमेंटची जी सिरीज आहे त्याला लॅन्थेनियम सिरीज म्हणून. आणि तशाच प्रकारे खाली जो राहणार ते ॲक्टेनियम म्हणून एक सिरीज तयार होते. अशा प्रकारे हा जो टोटल आहे हा काय आहे, मॉडर्न पिरियॉडिक टेबलचा स्ट्रक्चर आहे. आणि सोप्या भाषेत लिहिलेला आहे. हा सोप्या भाषेतला आपल्याला पाठांतर करायचा आहे. आणि हा लवकर पण होणार, कारण की आपल्याला सर्वच्या सर्व MPT समजलेला आहे. ठीक आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढा बरं पटकन. मेरिट्स ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल पण बघायचे आहे. हां ठीक आहे. मेरिट्स ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये आपण का बघणार आहोत की जो मेंडेलिव्हचे डिमेरिट्स होते, जो त्यांनी चुका केलेल्या होत्या, त्यांनी मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये येऊन त्या सुधारण्यात आल्या. असं नाही की मेंडेलिव्हने काहीच काम केलेलं नाही, बऱ्याचशा गोष्टींचा त्यांनी शोध लावलेला होता. बट काही त्यांच्याकडून चुका राहिलेल्या होत्या. मॉडर्न पिरियॉडिक तो मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल मांडू शकला नव्हता बरोबर. त्या चुकांना सुधारण्याचं काम कोण केलेलं आहे, मॉडर्न पिरियॉडिक टेबलने केलेले आहे. तर मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये कोणत्या गोष्टींना सुधारण्यात आला किंवा त्याचे मेरिट्स काय योग्यता पेश करते हा आपल्या समोर, त्या गोष्टी आपण जाणून घेऊया. आपल्याकडे 6 पॉइंट्स आहेत. त्या 6ही पॉइंट आपण डिस्कवर करणार आहोत याच्यामध्ये. सॉरी, डिस्कवर नाही, डिस्क्राईब करणार आहोत. ठीक आहे. तर मॉडर्न पिरियॉडिक टेबल ओव्हरकम ऑल द लिमिटेशन्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. जितक्या काही लिमिटेशन्स होत्या त्या सर्वच्या सर्व पुन्हा तयार केलेल्या आहेत किंवा ओव्हरकम केलेल्या आहे त्यांच्यापासून मॉडर्न पिरियॉडिक टेबलने. कशा प्रकारे, इट गिव्स पोझिशन टू ऑल आयसोटोप्स विथ द सेम एलिमेंट. काय केला, एक एलिमेंट ठरवला आणि सर्वच्या सर्व जे कोण होते, आयसोटोप्स होते. जसे हायड्रोजनचे आयसोटोप्स किती आहेत बेटा, 3 आहेत. एक पॉझिट्रॉन, मग त्याच्या प्रोटोनियम, त्याच्यानंतर ड्यूटेरियम, मग त्याच्यानंतर ट्रिटियम. तर ह्या तिघांना यांचा ॲटोमिक मास वेगवेगळा होता, बट त्यांच्याकडे आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन होता, फक्त 1 इलेक्ट्रॉन होता. मग अशा तीनही एलिमेंट्सला त्यांनी कुणामध्ये ऍड केला, हायड्रोजन म्हणजे. म्हणून काय केला, म्हणून याच्यामध्ये जरी त्याच्याकडे 3 आयसोटोप्स असतील बट तो एलिमेंट कोण आहे,
आहे फक्त एकच एलिमेंट्स आहे, कारण की त्यांचे प्रॉपर्टीज पण काय आहेत सारखे आहेत आणि इलेक्ट्रॉनचा काउंट किती आहे 1 आहे. आणि हा सर्वच्या सर्व मॉडर्न पिरियॉडिक टेबल कशावर बेस्ड आहे तर इलेक्ट्रॉनच्या काउंटवर. म्हणून त्यांना किती पोझिशन पाहिजे होती फक्त एक पोझिशन, आणि ही पोझिशन कोणी दिली एमपीटीनी म्हणजे मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये मिळाली. तर इट गिव्स पोझिशन ऑल आयसोटोप्स विथ द सेम एलिमेंट. म्हणजे हायड्रोजनचा एलिमेंट आहे तर हे तीनही त्याचे आयसोटोप्स कशामध्ये येतील फक्त एकाच बॉक्समध्ये. जो बॉक्स काय म्हणणार आपण त्याला हायड्रोजन म्हणणार. आणि हा का बरं, कारण की इट बेस्ड ऑन द ॲटॉमिक नंबर. हा सर्वच्या सर्व मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे तो कशावर बेस्ड आहे ॲटॉमिक नंबरवर बेस्ड आहे. इट कॅल्क्युलेट अँड पोझिशन कोबाल्ट अँड निकेल. आपल्याला माहिती आहे की पुष्कळ साऱ्या एलिमेंट्सला एकापेक्षा जास्त पोझिशन किंवा एकापेक्षा जास्त एलिमेंट्सला एकच पोझिशन सिंगल पोझिशन दिलेली होती मेंडेलिव्हजने. ती गोष्ट कुणा सुधरवली मॉडर्न पिरियॉडिक टेबलने. आणि कोबाल्ट आणि निकेल यांनाही काय केलं पोझिशन केलं. पहिले कोबाल्ट ठेवला त्याच्यानंतर निकेलला. आता कोबाल्टमध्ये आणि निकेलमध्ये काय होते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एक कोबाल्टमध्ये कमी होते निकेलमध्ये जास्त होते. म्हणून काय केलं पहिले कोबाल्टला ठेवला त्याच्यानंतर कुणाला ठेवला निकेलले. आणि आपण कशामध्ये जातो इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये. तर इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये जातो तर पहिले कमीवाला त्याच्यानंतर कोणता जास्तवाला असा ठेवणार आहोत आपण. मग त्याच्यानंतर काय केलं याने प्रॉपरली अरेंज ऑल न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. आता जेव्हा पण मेंडेलिव्हजने पिरियॉडिक टेबल तयार केलेला होता तेव्हा पुष्कळ कमी एलिमेंट्स होते, जवळपास 60पेक्षा जास्त होते बट 70पेक्षा कमी होते. तर मग त्याच्यानंतर आता किती एलिमेंट्स आहेत तर 118 एलिमेंट्स आहेत टोटल. तर 118 एलिमेंट्सची मांडणी कोण केली मॉडर्न पिरियॉडिक टेबलने केलेली आहे. आता ॲडिशन ऑफ 7 शेल्स ॲडिशन ऑफ यप शेल्स. यप शेल पहा जे यप सबशेल राहते इथं सबशेल पाहिजे ठीक आहे. यप सबशेल मॅनेज बाय लॅन्थॅनॉइड अँड ॲक्टिनॉइड सिरीज ॲज यप ब्लॉक. आतापर्यंत आपण काय बघत होतो की जो एलिमेंटचा कॉन्फिगरेशन आहे तो किती आहे 2 8 8 18 18 32 32. तर बेटा जेव्हा हे 32 येतात ना याच्यामध्ये काय होतात याच्यामध्ये जेव्हा आपण 14 इलेक्ट्रॉन्सची ॲडिशन करतो तर काय होणार आपल्याकडे इतके एलिमेंट्स तयार होणार. तर आपला जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे तो कितीमध्ये बनलेला आहे फक्त 18 ग्रुप्स आहेत याच्यामध्ये. तर बाकीचे जे 14 जे एलिमेंट्स आहेत त्यांना मॅनेज कुठं करायचं तर याने काय केला एक डब्बा बनवला आणि हे जे 14 एलिमेंट्स होते ते फक्त एकाच डब्याचे प्रॉपर्टीज शो करत होते. तर जो लॅन्थॅनाइड होता त्यांचे प्रॉपर्टीज शो करत होते बाकीचे 14ही. तर सर्वांना जे बाकीचे 14 आहेत त्यांची आणि या लॅन्थॅनाइडची काय केली एक सिरीज बनवली. म्हणजे लॅन्थॅनियम आणि आणखी 14 एलिमेंट्स म्हणजे टोटल किती 15 एलिमेंट्सची एक सिरीज तयार केली आणि त्या सिरीजला काय नाव दिला फक्त लॅन्थॅनियमचं नाव. का बरं कारण की हे काय करत होते लॅन्थॅनियमचे प्रॉपर्टीज शो करत होते. तसेच एक आणखी एलिमेंट्स होते जे काय करत होते कोणता तरी ॲक्टॅनियम होता त्यांचे प्रॉपर्टीज शो करत होते. तर याच्याच खाली एक ॲक्टॅनियमची सिरीज बनवली आणि त्यांना काय केलं या ॲक्टॅनियमच्या बॉक्समध्ये घातला. तर या अशा पद्धतीने त्याने पूर्णच्या पूर्ण जे 14 एलिमेंट्स होते त्यांना कव्हर अप करून टाकला ह्या 18 ग्रुपमध्ये. समजलं इतका. म्हणजे हा एक आणि खालचा एक किती झाला एक झाला आणि हे सर्वच्या सर्व 14 म्हणजे ह्या टोटल 15 एलिमेंट्सला फक्त एक बॉक्स दिला. अशा प्रकारे त्यांनी काय केला जे जास्तचे 14 एलिमेंट्स होते त्यांना पण मॅनेज केला. म्हणून 18 ग्रुपमध्येच आपल्याला पूर्णच्या पूर्ण मॉडर्न पिरियॉडिक टेबल दिसते जरी आपल्या आउटर मोस्ट शेलमध्ये 32 इलेक्ट्रॉन असते. ठीक आहे समजलं इतका. तर याच गोष्टीला आपण कशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो ॲडिशन ऑफ यप शेल मॅनेज्ड बाय लॅन्थॅनॉइड अँड ॲक्टिनॉइड सिरीज ॲज यप ब्लॉक. आणि या ब्लॉकला नाव काय मिळाला यप ब्लॉक. याच्या अगोदर बघितलं होतं आपण 4 ब्लॉक आहेत एसपीडीएफ. तर जो चौथावाला ब्लॉक आहे त्याच्यामध्ये जे जास्तचे इलेक्ट्रॉन आहेत जास्तचे इलेक्ट्रॉन आलेले एलिमेंट्स आहेत त्यांना मॅनेज केलेलं आहे कोण मॉडर्न पिरियॉडिक टेबलने. द सबशेल आर आल्सो व्हॅल्यूड ॲज द ब्लॉक्स अँड एसपीडीएफ ॲज एसपीडीएफ. काय केला त्यांना ब्लॉक्स म्हणून जो मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबल आहे तिथं आपण फक्त शेल्सला रिप्रेझेंट करत होतो की कोणत्या नंबरची शेल आहे. तर आपण काय करणार त्यांना नाव देत होतो की फर्स्ट ग्रुप आहे तर 1 शेल असणार, सेकंड ग्रुप आहे तर 2 शेल असणार, थर्ड ग्रुप आहे तर 3 शेल असणार. बट या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये ब्लॉक्स काय सांगतात की कोणती सबशेल आहे हे सुद्धा सांगतात. म्हणजे कोणत्या सबशेलपर्यंत याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहेत हा सांगण्याचा जिम्मा कोण घेतला मॉडर्न पिरियॉडिक टेबलने. आणि त्यांना रिप्रेझेंट कसा केला बेटा
SPDF म्हणजे ज्या नंबरचा ब्लॉक यस ब्लॉक, तर यांच्यामध्ये कोणती सबशेल खतम होणार, यस सबशेल. जर डी ब्लॉकमध्ये जात आहे तो एलिमेंट, तर कोणती सबशेल आहे त्याच्यामध्ये, डी. हा पुन्हा सांगितला आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबलने. आणि अशा प्रकारे हे सर्वच्या सर्व मॉडर्न पिरियॉडिक टेबलचे काय आहेत, मेरिट्स आहेत. याच्यानंतर आपण एक डिमेरिट आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबलचा, जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल करू शकला नाही तो लिहिणार आहोत. ही काढा स्क्रीनशॉट किंवा लिहून घ्या. ठीक आहे, लिहून घ्या तर बेस्ट होणार, तुमच्याकडे नोट्स प्रिपेअर्ड राहतील आणि बेटर होणार. तुम्हाला पुन्हा जेव्हा स्टडी कराल एक शॉर्ट नोट्स तयार होऊन जातील तुमच्याकडे. ठीक आहे, मेंडेलिव्हच्या वेळेपर्यंत जो ॲटमचा स्ट्रक्चर वगैरे आहे तो पूर्णच्या पूर्ण डिस्कवर झालेला नव्हता, म्हणून त्याच्यामुळे हायड्रोजनची जी पोझिशन होती तो ठरवू शकला नव्हता. बट आता तर आपल्याला हायड्रोजन आणि ॲटम या सर्वांची पोझिशन माहिती आहे, कसा दिसते तो, त्याच्या पूर्णच्या पूर्ण स्ट्रक्चर माहिती आहे. बट तरी पण आत्ताही सुद्धा मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये हायड्रोजनची पोझिशन ही ॲम्बिग्युटीमध्ये आहे, म्हणजे की कन्फ्युजनमध्ये आहे की हायड्रोजनला पहिल्या नंबरवर प्लेस करायचं की 17th नंबरवर प्लेस करायचं, 17th ग्रुपमध्ये प्लेस करायचं की फर्स्ट नंबरच्या ग्रुपमध्ये करायचं. का बरं, कारण की आपण आता डिमेरिट्स पाहत आहोत. तर डिमेरिट्समध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी ज्या सॅटिस्फाय करत नाही मॉडर्न पिरियॉडिक टेबलला, आणि कोणत्या कोणत्या गोष्टी जे थोडा कन्फ्युजन वाटतात त्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर जी फक्त हायड्रोजनची पोझिशन आहे ना, तेच फक्त कन्फ्युजनमध्ये आहे आता, की हायड्रोजन इज अ नॉन मेटल. हा नॉन मेटल आहे, आणि आपण बघितला की सर्वच्या सर्व जे नॉन मेटल्स आहेत ते काय राहतात, जे झिगझॅग लाईन आहे त्या साईडला राहतात. आणि म्हणूनच जे आपल्याला मोस्ट ऑफ द एलिमेंट्स कुठं दिसतील, लेफ्ट हँड जे राईट हँड साईडचे राहतात तिकडे नॉन मेटल्स आहेत सर्वच्या सर्व, म्हणजे या साईडला. तर हायड्रोजनची पण पोझिशन कुठं, नॉन मेटलकडेच पाहिजे होती, बट त्यांना प्लेस केलेला आहे यांनी कशामध्ये, अल्कली मेटल्स. जो पहिला ग्रुप आहे आता शिकवला त्याच्यामध्ये काय सांगितलं की पहिला जो ग्रुप आहे तो अल्कली अल्कली मेटल्सचा आहे. तर अल्कली मेटल्स सोबत कुणाला मांडण्यात आला, या हायड्रोजनला मांडण्यात आला. जरी हा कोण असला, नॉन मेटल्स असला, तर हा सॅटिस्फाय करणार का प्रॉपर्टीजला, नाही सॅटिस्फाय करणार. तर हा एक गोष्ट काय झाली, चुकीची ठरली आहे. बट आणखी दुसरी गोष्ट कोणती, हायड्रोजन सॅटिस्फाय मोस्ट ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ हॅलोजन्स. जे हॅलोजन्स आहेत 17 ग्रुप एलिमेंट्स आहेत त्यांच्या पुष्कळ साऱ्या प्रॉपर्टीज कोण सॅटिस्फाय करते, तर जो हायड्रोजन आहे तो प्रॉपर्टीजला सॅटिस्फाय करते. आणि जर हा हायड्रोजनचे जे हॅलोजन्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टी सॅटिस्फाय करत आहे, म्हणजे यांची प्रॉपर्टीज काय आहेत, सारख्या आहेत. आणि आपण काय म्हटलं की जे पण सारख्या प्रॉपर्टीज आहेत ते वाले एलिमेंट्स आपण सारख्या ग्रुपमध्ये ठेवतो. तर यांना कुठं ठेवायला पाहिजे होतं, 17 ग्रुपमध्ये ठेवायला पाहिजे होतं. बट याची पोझिशन कोणती दिलेली आहे, फर्स्ट ग्रुपची दिलेली आहे. तर हा पण काय झाला, एक लिमिटेशन झाला, ज्याच्यामध्ये पहिल्यामध्ये आपण काय म्हटलो, हायड्रोजन इज अ नॉन मेटल एलिमेंट, देन आल्सो इट प्लेस्ड इन अ ग्रुप नंबर 1 हॅव्हिंग अल्कली मेटल्स, ज्यांच्यामध्ये काय आहेत, अल्कली मेटल्स आहेत. त्याच्यानंतर हायड्रोजन सॅटिस्फाय मोस्ट ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ हॅलोजन्स. कुणाच्या प्रॉपर्टीज सॅटिस्फाय करते, हॅलोजन्सच्या. बट नॉट पोझिशन, काय केलेलं आहे, पोझिशन नाही केलेलं आहे, बट नॉट पोझिशन इन 17th ग्रुप हॅव्हिंग ऑल हॅलोजन्स एलिमेंट्स. बाकीचे सर्व हॅलोजन्स एलिमेंट्स कुठं आहेत, आपल्या ग्रुपमध्ये आहेत, 17th ग्रुपमध्ये आहेत. बट यांना प्लेस केला का, नाही केला. ही काय झाली, एक ॲम्बिग्विटी झाली. तर आपण इथं म्हटलं आहे ॲम्बिग्विटी अबाउट हायड्रोजन पोझिशन. आतापर्यंत हायड्रोजनची पोझिशन पूर्णपणे क्लिअर झाली का, त्याच्यामुळे नाही. आपण पूर्णच्या पूर्ण एलिमेंट्स जे प्रॉपर्टीज आहेत ते सॅटिस्फाय करत आहे का पहिल्या ग्रुपचे, नाही करत आहे, म्हणून काय आहे, कन्फ्युजन आहे हायड्रोजनच्या याच्याबद्दल. तर आपण याच्यामध्ये काय काय बघितलं आहोत, की स्ट्रक्चर बघितला मॉडर्न पिरियॉडिक टेबलच्या, त्याच्यानंतर काय बघितलं आहोत, मेरिट्स बघितले, त्याच्यानंतर डिमेरिट्स पाहिलेले आहेत. तर हा काय झालेला आहे, मॉडर्न पिरियॉडिक टेबल झालेला आहे. बट याच्यामध्ये दोन गोष्टी राहिल्या, की एक व्हॅलेन्सी काय असते, दुसरा ॲटॉमिक साईज काय असते, आणि त्याच्यावर काय प्रभाव पडणार. तशाच प्रकारे मेटल्स आणि नॉन मेटल्सचे कॅरेक्टर जो मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये आहे तो कशा प्रकारे चेंज होतात हे आपण बघूया आता. तर पहिले हे लिहून घ्या डिमेरिट्स, किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल पहा, की फ्रॉम लेफ्ट टू राईट बघणार आणि फ्रॉम टॉप टू बॉटम बघणार. म्हणजे लेफ्ट टू राईट, जसा एक एलिमेंट आहे
हायड्रोजन, म्हणजे असे 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 आपण जर समोर समोर चालत गेला, इथं हेलियम आहे, ठीक आहे, तर असे असे जर जातो आपण तर ॲटॉमिक साईजवर त्याचा काय प्रभाव पडते तो बघा. जसा पहा, हा कोण आहे, हायड्रोजन. तर हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, तर याच्यामध्ये हा जो न्यूक्लियस जो फोर्स लावणार बेटा तो का राहणार, कमी राहणार की ॲज कम्पेअर टू, कारण की पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज काय करणार, एकमेकाला अट्रॅक्ट करणार. तर याच्यामुळे ही जी सेल राहणार ना ते थोडी दूर राहणार. बट जसा आपण हेलियमकडे जाणार तर याच्यामध्ये किती येतील, 2 इलेक्ट्रॉन येतील आणि दोन पॉझिटिव्ह काय येतील, प्रोटॉन येतील आणि 2च काय येतील, इलेक्ट्रॉन येतील. आता हे काय करतील, ह्या इलेक्ट्रॉनला खिचण्याचं काम करतील, ज्याच्यामुळे न्यूक्लिअर फोर्स काय होणार, वाढणार. तर जर सेम शेलमध्ये जास्त इलेक्ट्रॉन ऍड होत आहेत तर या ॲटमचा साईज काय होऊन जाणार, कमी होऊन जाणार. का बरं, कारण की ह्या हे जे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत यांनी इलेक्ट्रॉनला काय केलेलं आहे, अट्रॅक्ट केलेला आहे. त्याच्यामुळे ही जी शेल होणार, जे शेल राहणार ते काय होणार, तिचा जो ॲटॉमिक रेडियस आहे तो डिक्रीज होणार आणि ॲटॉमिक रेडियस डिक्रीज झाला म्हणूनच ॲटॉमिक साईज पण काय होणार, डिक्रीज होणार. म्हणूनच आपण जसे जसे फ्रॉम लेफ्ट टू राईट जातो तसे तसे काय होते, ॲटॉमिक जो साईज ऑफ अ ॲटम होते तो काय होणार, डिक्रीज होणार, जेव्हा पण आपण लेफ्ट टू राईट जाणार. तशाच प्रकारे पहा, आता यांच्या ॲटॉमिक साईज कमी झालेला आहे. जर आपण काय करत आहोत, एक केमिकल रिॲक्शन करत आहोत. जर माझ्याकडे कोण आहे, ऑक्सिजन आहे, तर ऑक्सिजनचा साईज मोठा आहे, तर काय करणार, ऑक्सिजन जेव्हा एक इलेक्ट्रॉन शेअर करणार हायड्रोजन सोबत, कोणीतरी हायड्रोजन आहे, माहिती आहे वॉटर कसा बनते, एक हायड्रोजन राहते, दुसरा ऑक्सिजन राहते, तिसरा कोण राहते, हायड्रोजन राहते. तर 2 H आणि 1 ऑक्सिजन पासून कोण बनते, आपल्याकडे वॉटर बनते. तर तशाच प्रकारे हा कोण आहे, ऑक्सिजन आहे. तर ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन काय करणार, ऑक्सिजन जोड बहुत जास्त फोर्स आहे, ठीक आहे, ऑक्सिजन काय करणार, खूप जास्त फोर्स लावणार आणि त्याची जे साईज आहे ते पुष्कळ जास्त सिंक होऊन जाणार. त्याच्यामुळे जो पण हायड्रोजन काय करणार, हायड्रोजन जो एक इलेक्ट्रॉन शेअर करणार, तर हे काय पाहिजे होते, मधात इलेक्ट्रॉन पाहिजे होते. हा पण एक इलेक्ट्रॉन देत आहे, हा पण एक इलेक्ट्रॉन देत आहे, कारण की दोनांना आपला एक आउटर मोस्ट शेल काय करायचे आहेत, कंप्लीट करायचे आहेत. तर जर यांनी इलेक्ट्रॉन दिला तर हे कुठं पाहिजे होते, मधात पाहिजे होते. बट हायड्रोजन, हा जो ऑक्सिजन आहे याची एक टेंडेन्सी असते, तो काय करते, जे इलेक्ट्रॉनची जे पेअर आहे तिला आपल्याकडे असा खिचते, ज्याच्यामुळे हे इलेक्ट्रॉनची पेअर इथून थोडी शिफ्ट होऊन जाणार इकडे आणि इकडे दिसणार. तर एक अशी टेंडेन्सी कशाची, कोणत्या पण एलिमेंटची, जे काय करते, ह्या इलेक्ट्रॉन पेअरला आपल्याकडे खिचते, तिला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तर जसे जसे आपण राईट साईडला जातो फ्रॉम लेफ्ट साईड, तर ही टेंडेन्सी वाढते. जे नॉन मेटल्स असतात त्यांची टेंडेन्सी असते की जे पण एक पेअर राहणार तिला आपल्याकडे ओढण्याची. तर ऑक्सिजन काय आहे, नॉन मेटल, तर तो काय करते, जे शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स राहतील त्यांना आपल्याकडे खिचून घेते. आता हे जे इलेक्ट्रॉन्स राहतात त्यांना स्वतःकडे खिचते, म्हणजेच याची प्रॉपर्टी काय राहतील, निगेटिव्हिटी. कोणती, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, म्हणजे इलेक्ट्रॉन पेअरला आपल्याकडे खिचण्याची टेंडेन्सी ही काय होते, वाढत जाते. मी म्हटलं की मेटल्समध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त राहते, तर इकडे सर्वच्या सर्व कोण आहेत, नॉन मेटल्स आहेत. तर नॉन मेटल्स काय करतील, आपल्याकडे खिचतील, म्हणजे ही जी प्रॉपर्टी आहे जसे जसे आपण राईट टू लेफ्ट जातो तशाच तसेच काय होत जाते, वाढत जाते. म्हणून काय लिहिला आपण, एक प्रॉपर्टी लिहिला की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस व्हेन वी आर गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, ठीक आहे, पेरियॉडिक टेबलमध्ये. त्याच्यानंतर मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस, जसे जसे आपण या साईडला सर्वच्या सर्व मेटल्स आहेत, आपण जसे जसे राईट साईडला जाऊ तर काय होतील, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स येत जातील, म्हणजेच मेटॅलिक कॅरेक्टर्स काय होतील, डिक्रीज होतील. बट याच्या अपोजिट पहा, जर आपण टॉप आहे, वर आहे, तर वर काय राहतील, वरून जेव्हा जेव्हा खाली जातो तसे तसे हे मेटॅलिक कॅरेक्टर्स इन्क्रीज होत जातात. तुम्हाला माहिती आहे की अशा प्रकारे काय आहे, आपल्याकडे मेटल्सची लाईन आहे, ठीक आहे, इकडे झिगझॅग लाईन आहे. तर इकडे आपल्याला काय दिसतील, जसे जसे मेटल्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज काय होत जातील, वाढत जातील, आणि खाली जे आहेत मेटल्स ते काय होत जातील, वाढत जातील. का बरं वाढतात पहा, ॲटॉमिक साईज जर यांच्या वाढत आहे, जसं जसं आपण खाली जाऊ तर ॲडिशन ऑफ काय होणार, शेल्स होणार, याच्यामध्ये 1 शेल, याच्यामध्ये 2 शेल, 3 शेल. तर हा जो जो न्यूक्लियस आहे त्याच्यापासून यांच्या डिस्टन्स काय होते, वाढते, आणि त्याच्यामुळे हा जो इलेक्ट्रॉन राहते तो लूज पोझिशनवर राहते, आणि जेव्हा पण बॉन्ड फॉर्म करतात तर हा इलेक्ट्रॉन काय होऊन जाते, याच्यापासून सुटून या बॉन्ड पेअरमध्ये चाललेला जाते. आणि त्याच्यामुळे जसा जसा आपण खाली 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 जातो जसं जसं तर काय होत जाते,
तसंच तसंच आपले मेटॅलिक कॅरेक्टर्स काय होत जातात, इन्क्रीज होत जातात. म्हणून इथं लिहिलेलं आहे की मेटॅलिक कॅरेक्टर्स इन्क्रीजेस किंवा जेव्हा आपण टॉप टू बॉटम जाणार. तशाच प्रकारे ॲटॉमिक साईज काय होणार, इन्क्रीजेस. का बरं, कारण की पहा, पहिले आपल्याकडे एक हायड्रोजनचा ॲटम होता, दुसरा लिथियमचा ॲटम घेऊ. हा हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन आहे, तर याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे. जेव्हा हेलियम बनणार तो, तर काय होणार बेटा, 2 इलेक्ट्रॉन बनणार. याचा ॲटॉमिक साईज काय झाला, आता कमी झाला. ठीक आहे, तर ही आपल्याला कसा दिसणार, हा असा दिसणार. ठीक आहे, याचा ॲटॉमिक साईज कमी झाला. पण जेव्हा हेलियम आणखी एक इलेक्ट्रॉन येणार याच्यामध्ये, तर तो कसा दिसणार आपल्याला, असा दिसणार. कारण की हा जो इलेक्ट्रॉन आहे तो या शेलमध्ये ॲड झाला का, नाही, याने नवीन एक शेल तयार केली. त्याच्यामुळे जेव्हा नवीन एक शेल तयार करणार तर त्याचा साईज काय होऊन जाणार, मोठा. तर म्हणून ॲटॉमिक साईज काय होते, जसा जसा आपण जशी खाली येत जातो तशी तशी सेल ॲड होत जाते. आणि हे सेल ॲड झाल्यामुळे ॲटॉमिक साईज पण काय होणार, इन्क्रीज होणार. तर जर ॲटॉमिक साईज इन्क्रीज होणार, याचा अर्थ या इलेक्ट्रॉनपासनं हा जो इलेक्ट्रॉन राहणार आणि हा जो न्यूक्लियस राहणार तो तेवढा फोर्स लावू शकणार का याच्यावर, नाही. तर म्हणून काय करणार, हा सुटून जाणार. आणि तशाच प्रकारे जे बॉन्ड पेअर पण राहणार याच्यावर पण तो तितका फोर्स लावू शकणार का, नाही. जर फोर्स लावू शकणार नाही तर आपण जेव्हा पण टॉप टू बॉटम जाऊ तर अशा वेळी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होत जाणार, डिक्रीज होत जाणार. का बरं, कारण की न्यूक्लियस पासनं तो जे इलेक्ट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉनची बॉन्ड पेअर, कारण की साईज मोठा झालेला आहे. जर साईज मोठा झालेला आहे तर त्यांचा डिस्टन्स काय झाला, इन्क्रीज झाला. त्याच्यामुळे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होते, डिक्रीज होते. तशाच प्रकारे मेटलचे कॅरेक्टर्स काय होतील, इन्क्रीज होतील. तर हे काही पॉईंट आहेत, यांचे तीन हे विचारतात की 2 मार्कासाठी सांगा की मेटॅलिक कॅरेक्टर्स आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स कशा प्रकारे मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये चेंज होतात. तर तोच आपण बघत होतो आणि 3 पॉईंट्स आपण यांचे काढून ठेवलेले आहेत. घ्या पटकनचे स्क्रीनशॉट जेणेकरून आपण समोर जाऊ. आता आपण ॲटॉमिक साईज बघणार आहोत आणि ॲटॉमिक साईज नंतर आपण व्हॅलेन्सी बघू. पहा, हे जे डेफिनेशन्स आहेत ना ते एका मार्कासाठी विचारतात किंवा जर जास्त दिलेले आहेत तर ते 3 मार्कासाठीही विचारू शकतात. तर जर जास्त दिलेले आहेत तर ते 3 मार्कासाठी विचारतील आणि 3 मार्कासाठी काय विचारतील, तर ॲटॉमिक साईज, ॲटॉमिक रेडियस आणि व्हॅलेन्सीची डेफिनेशन कशी विचारणार, की किंवा असा विचारू शकते की हा एक पर्टिक्युलर ॲटम आहे, यांची व्हॅलेन्सी किती आहे. तर पहा की हे काय असतात म्हणून. तर ॲटॉमिक साईज काय असते, जो व्हॉल्यूम असणार बेटा. आता जो आपण ॲटम पाहत आहोत, मी तुम्हाला असा रिप्रेझेंट करून दाखवत आहे, बट हा एका स्पियर सारखा दिसते, म्हणजे एका बॉल सारखा दिसते. तर बॉल सारखा राहणार, तर याचा एरिया म्हणणार का, नाही, तर व्हॉल्यूम. तर जो व्हॉल्यूम राहणार ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतील, असे फिरू शकतात, असे फिरू शकतात. तर हे जे इलेक्ट्रॉन फिरत आहेत तर यांचा जो व्हॉल्यूम आहे, जो कुणा ऑक्युपाय करून ठेवलेला आहे, इलेक्ट्रॉन्सने जितका व्हॉल्यूम ऑक्युपाय करून ठेवलेला आहे. कशामध्ये आहेत हे इलेक्ट्रॉन, शेल्समध्ये आहेत. त्यांनाच आपण काय म्हणतो, ॲटॉमिक साईज म्हणतो. द व्हॉल्यूम ऑफ अ ॲटम, जो ॲटमचा काय आहे, व्हॉल्यूम आहे, ऑक्युपाइड बाय इलेक्ट्रॉन, जो कशाने ऑक्युपाय करून ठेवलेला आहे, इलेक्ट्रॉनने, इन अ शेल, कशामध्ये, शेलमध्ये, कॉल्ड ॲटॉमिक साईज. इज कॉल्ड ॲज पण लिहू शकता किंवा कॉल्ड ॲज पण लिहू शकता. इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक साईज, त्यालाच आपण काय म्हणतो, ॲटॉमिक साईज म्हणतो. आता ॲटॉमिक साईज समजला. आता ॲटॉमिक साईज डिफाईन कशाने होणार. आता इलेक्ट्रॉन काय आहेत, शेल्समध्ये फिरत आहेत, बट आपण काय बघितलं की इलेक्ट्रॉनची तर शेल खूप साऱ्या असू शकतात. तर ॲटॉमिक साईज जो राहणार बेटा तो डिसाईड होणार जे हे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आहेत ना यांच्यामुळे. जर हे जे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आहेत त्यांच्यामुळे काय होणार, ॲटॉमिक साईज डिफाईन होणार. तर आपल्याला माहिती आहे की सरफेस जो सर्क्युमफरन्स असते, तर मी काय म्हणू शकतो, जर हा सर्कल आहे तर हा काय झाला, सर्क्युमफरन्स. तर ह्या सर्क्युमफरन्स पासनं जो सेंटरचा डिस्टन्स असते आणि सेंटरमध्ये कोण असते, न्यूक्लियस. तर न्यूक्लियस पासनं, आणि हे सर्क्युमफरन्स म्हणजेच कोण, आउटर मोस्ट ऑर्बिट आहे किंवा आउटर मोस्ट शेल आहे. तर आउटर मोस्ट शेल पर्यंतचा जो डिस्टन्स असणार याला आपण काय म्हणतो, ॲटॉमिक रेडियस. तर तोच आपण ॲटॉमिक रेडियसच्या डेफिनेशन मध्ये लिहिला. डिस्टन्स बिटवीन, काय आहे हा, डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट शेल. डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट शेल इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक रेडियस. आपण त्यालाच काय म्हणतो, ॲटॉमिक रेडियस असे म्हणतो. आता ॲटॉमिक साईज आणि ॲटॉमिक रेडियस समजली असेल. आता पहा, जर यांच्यामधला डिस्टन्स वाढत आहे, जर हा आउटर मोस्ट शेल इकडे जात आहे,
तर काय होणार, ॲटॉमिक रेडियस वाढता वाढताच ॲटॉमिक साईज पण काय होणार, इन्क्रीज होणार. आणि ॲटॉमिक साईज जर इन्क्रीज्ड आहे तर याचा अर्थ त्याची ॲटॉमिक रेडियस पण काय आहे, इन्क्रीज्डच आहे. म्हणजे तुम्हाला माहिती चाललं की हे दोन काय आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. म्हणजे हा वाढला तर हा पण काय होणार, वाढणार. व्हॅलेन्सी म्हणजे काय, तर व्हॅलेन्सी म्हणजे पहा, एक तर मेटल जे राहतात त्यांची एक प्रॉपर्टी राहते, ते काय करतील, इलेक्ट्रॉन्सला देतील. तर इलेक्ट्रॉन्स देण्याचं काम करतील. तसेच नॉन मेटल्स काय करतील, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्याचं काम करतील. बट किती इलेक्ट्रॉन्स द्यायचे किती, घ्यायचे किती, तर जितके नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दिले किंवा इलेक्ट्रॉन घेतले, या व्हॅल्यूला जो नंबर राहणार त्याला आपण काय म्हणतो, त्या इलेक्ट्रॉन किंवा त्या एलिमेंटची काय ते व्हॅलेन्सी झाली. तर व्हॅलेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ शेअरेबल इलेक्ट्रॉन. एखाद्या ॲटमकडे किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन घेऊ शकते किती इलेक्ट्रॉन देऊ शकते, ह्या गोष्टीस आपण काय म्हणतो, बाय द ॲटम. द नंबर ऑफ शेअरेबल इलेक्ट्रॉन्स फॉर ॲटम इज कॉल्ड व्हॅलेन्सी ऑफ ॲटम. आपण काय म्हणणार त्याला, त्या ॲटमची व्हॅलेन्सी. नंबर ऑफ शेअरेबल इलेक्ट्रॉन्स फॉर ॲटम्स इज कॉल्ड व्हॅलेन्सी ऑफ ॲटम. तेच काय राहणार, त्याची व्हॅलेन्सी राहणार. तर आय होप इतक्या गोष्टी समजल्या असतील. आणि एखादा इलेक्ट्रॉन, आता पहा, जर एखादा ॲटम आहे तर हा ॲटम कोण आहे बेटा, हायड्रोजन आहे सपोज करा. तर हायड्रोजनच्या एक इलेक्ट्रॉनिक जो कॉन्फिगरेशन राहणार तो एक राहणार. तर हा काय करू शकते, आणि जो पहिली जे ह्या राहतात पहिली शेल त्याची कॅपॅसिटी किती आहे, 2ची आहे. तर जर 2ची कॅपॅसिटी आहे तर हा काय करू शकते, एक इलेक्ट्रॉन देऊ शकते आणि एकच इलेक्ट्रॉन घेऊ शकते. तर एक इलेक्ट्रॉन देऊ शकणार किंवा एक इलेक्ट्रॉन घेऊ शकणार. तर जर एक इलेक्ट्रॉन देऊ शकते आणि एक इलेक्ट्रॉन घेऊ शकते तर याची व्हॅलेन्सी किती, 1. तर जो पहिला ग्रुप नंबर पाहायचं, जितका ग्रुप नंबर आहे तितकीच काय राहणार त्याची व्हॅलेन्सी. बट आता जसा कोणाचा ग्रुप नंबर 17 आहे, तर इकडे जर आपण नॉन मेटल्स बद्दल पाहत आहोत, तर आता हा 17 आहे, तर 17च्या 17 इलेक्ट्रॉन तो देऊ शकते का, नाही. तर अशा वेळी तो काय करणार, टोटल इलेक्ट्रॉन किती राहतात, 18. तर 18 इलेक्ट्रॉन आहेत, तर 18 तो आता देणार आहे का, नाही. तो काय म्हणेल की दुसऱ्यांकडे कुणाकडे एक इलेक्ट्रॉन आहे तर मी तो घेऊन घेणार. तर अशा वेळी त्याची व्हॅलेन्सी किती, 1. म्हणजे एक तर ॲक्सेप्ट करू शकते, तर तो ॲक्सेप्ट करणार. किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत आहे, 1 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणून त्याची व्हॅलेन्सी किती, फक्त 1. तर म्हणजे मी 17व्या ग्रुपची व्हॅलेन्सी किती, 1. जर 18व्या ग्रुपकडे पाहत आहे तर त्याची आउटरमोस्ट शेल कंप्लीट आहे. जर आउटरमोस्ट शेल कंप्लीट आहे याचा अर्थ त्याची व्हॅलेन्सी किती, तर 0. तर कोणत्या ग्रुपची व्हॅलेन्सी 0 राहते, तर कोणत्या ग्रुपची राहते, 18 ग्रुपची व्हॅलेन्सी 0 राहते. कोणत्या ग्रुपची व्हॅलेन्सी 1 राहते, तर फर्स्ट ग्रुपची. कोणत्या ग्रुपची व्हॅलेन्सी 2 राहते, तर सेकंड ग्रुपची. कोणत्या ग्रुपची व्हॅलेन्सी 3 राहते, तर थर्ड ग्रुपची. कोणत्या ग्रुपची व्हॅलेन्सी 4 राहते, तर फोर्थ ग्रुपची. अशा प्रकारे काय होतील, वाढत वाढत जातील. अशा प्रकारे कोणत्या ग्रुपची व्हॅलेन्सी 1 राहणार, तर आणखी 17 ग्रुपची राहू शकते, कारण की तो इलेक्ट्रॉन घेऊ शकते. त्याच्यानंतर कोणत्या ग्रुपची व्हॅलेन्सी 2 राहू शकते आणखी, तर 17च्या अगोदर कोण, 16. जर 16 ग्रुपचा एलिमेंट आहे, जसा की ऑक्सिजन आहे, तर ऑक्सिजनला काय लागतात बेटा, 2 इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट शेलमध्ये राखतात, कारण की याचं ॲटॉमिक कॉन्फिगरेशन 2 आणि 6 होते. तर आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत, किंवा 18 पाहिजेत, किंवा 32 पाहिजेत, किंवा 2 पाहिजेत. तर 2 राहणार का, नाही, 6 आहे याच्याकडे. तर कुणाजवळ आहे, हा 8. तर हा काय करणार, 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्यांकडनं घेणार. तर ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती, 2. तर अशा चेक करत जायचं की हा एकतर घेऊ शकते किंवा देऊ शकते. जितके नंबर ऑफ इलेक्ट्रॉन एकतर घेतला किंवा दिला त्याला आपण काय म्हणतो, त्याची व्हॅलेन्सी. आय होप इतक्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण काढता येणार. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण सोप्पाच आहे. काय करायचं फक्त, की जर जितका पण काउंट दिलेला राहिला, सपोज करा 32, या 32ला तोडायचं कशामध्ये, 2, 8, 8, 18, 18, 32, 32. आता पहा, पहिला किती ठेवायचा, 2 लिहायचं. त्याच्यानंतर किती लिहायचं, 8. त्याच्यानंतर किती लिहायचं, 8. आता काउंट करून टाका. 2 अधिक 8 किती, 10 झाले. 10 अधिक 8 किती, 18. आता 18 मायनस करा याच्यामधनं. 18 मायनस केला तर 32 मधनं 18 मायनस केला तर किती मिळणार तुम्हाला, 14. तर त्याच्यानंतर काय आहे, 2, 8, 8, 18 पर्यंत आपण वाढू शकतो जास्तीत जास्त. तर इथं किती वाढणार, 14. पण आता सपोज करा कोणता दुसरा एक एलिमेंट आहे ज्याच्याकडे किती आहेत, 32 नाही, आपण पकडू 37. ठीक आहे, तर 37 आहेत. अशा वेळी काय करणार मी, 2 लिहिणार, 8 लिहिणार, 8 लिहिणार. आता किती वाचले माझ्याकडे, तर याच्यामधनं जर 2, 8 किती झाले, 10. 10 अधिक 8, 18. जर 18 मायनस केले तर माझ्याकडे किती वाजतात, 19 एलिमेंट वाजतात.
तर 19 एलिमेंट आहेत, म्हणजे मी काय करू शकतो, आणखी हे 18 वाली एक शेल कंप्लीट करू शकतो. मग काय वाचणार, याच्यामधनं आणखी 18 गेले तर किती वाचत आहे, 1. तर हा जो एकूण किती आहे, 37 नंबरचा जो एलिमेंट आहे त्याच्या ॲटॉमिक कॉन्फिगरेशन किती असणार, 2, 8, 8, 18 आणि 1. हा कॉन्फिगरेशन असणार, म्हणजे 2, 8, 8, 18 आणि 1. याचा अर्थ तुम्हाला कॉन्फिगरेशन समजला म्हणजे तुम्ही कोणत्याही ग्रुपच्या किंवा कोणत्याही एलिमेंटच्या ॲटॉमिक कॉन्फिगरेशन काढू शकता. आय होप इतक्या सर्व गोष्टी समजल्या असतील. हा व्हिडिओ पण तयार झालेला आहे आपला, आणि याच्यामुळे तुम्हाला डेफिनेटली बेनिफिट होणार. आपल्याकडे नोट्स तयार झालेले आहेत पूर्णच्या पूर्ण, आणि प्रॅक्टिस काय करायची आहे, यांना रिपीट करायचं आहे, बोलून पाहायचं आहे, तोच गोष्टी मेमोराईज करायची आहेत. कारण की एक्झाममध्ये इतका टाईम नाही राहणार की तुम्ही सर्वच्या सर्व गोष्टी रिकवर करणार आणि तुम्हाला लिहिता पण येणार. तर आपल्याला काय करायला लागेल, त्याची पुन्हा पुन्हा लिहून प्रॅक्टिस करायला लागेल. याचा अर्थ असा नाही की तुम्ही रट्टा मारत आहात, बट तुम्ही का करत आहात, त्याच गोष्टीची प्रॅक्टिस करत आहात. तर जे पुष्कळ लोक म्हणतात की हा रट्टा मारणं झाला, हे रट्टा मारणं नाही आहे, ही काय आहे, प्रॅक्टिस आहे. आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्हालाही परफेक्ट बनवायचे आहे. तरी म्हणून पुन्हा आपण आणखीन व्हिडिओ तयार करू. तर जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी काय करतात, नोटिफिकेशन बेल जे आहे त्यांना प्रेस करायचं. आणि आपण पुन्हा एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळू. अशाच प्रकारे चांगल्यानं अभ्यास करायचा आहे आपल्याला. तरी पुन्हा भेटूया, पुन्हा बोलूया. जय महाराष्ट्र.